नमस्कार. बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. आदिवासी बांधवांनी आज नगराध्यक्ष रुचिता राजेंद्र घोरपडे आणि आदर्श तायडे यांची भेट घेतलेली आहे. विविध त्यांचे प्रश्न आहेत, त्या संदर्भात त्यांनी ही भेट घेतलेली आहे. काय काय त्यांच्या मागण्या आहेत आणि काय आश्वासन त्यांना मिळालेलं आहे, आपण त्याची संवाद साधून जाणून घेऊयात. मॅडम, आज आपण महत्वपूर्ण बैठक आपली झालेली आहे. नगराध्यक्ष रुचिता राजेंद्र घोरपडे यांची आपण भेट घेतलेली आहे. काय काय आपल्या मागण्या आहेत, कोणती आपली संघटना आणि त्यांच्याकडनं कशा प्रकारे उत्तर मिळालेलं आहे, आदर्श तायडे यांची देखील आपण भेट घेतलेली आहे. नमस्कार. मी संगीताताई तळपे, मातृशक्ती प्रमुख बिरसा ब्रिगेड सह्याद्री. आज कोळी महादेव समाज संघटना बदलापूरच्या वतीने, आदिवासी विचार मंच महाराष्ट्राच्या वतीने, बिरसा ब्रिगेड सह्याद्रीच्या वतीने आज माननीय रुचिताताई घोरपडे मॅडम यांना आपण आदिवासी समाजाच्या अनेक समस्यांचं निवेदन दिलेलं आहे आणि त्या समस्यांचं सोल्युशन होईल, त्याचं निराकरण होईल असा शब्द रुचिता मॅडमने आपल्याला दिलेला आहे. तर मी सर्व संघटनेच्या वतीने रुचिता मॅडम यांचं धन्यवाद व्यक्त करते आणि समाजाच्या लवकरात लवकर ह्या मागण्या तडीस नेऊन पूर्ण करतील असा मला विश्वास आहे. तर आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत, शिक्षकांच्या समस्या आहेत, पुन्हा बदलापूर शहरामध्ये जे चौक आहेत त्यांना आदिवासी क्रांतिकारकांचे नावं देण्यात यावेत, आदिवासी समाजासाठी एक भवन बनवावं की प्रत्येक वेळेस आम्ही कार्यक्रम जर घेत असो तर तो बस स्टँडला उभा राहून तिथे कार्यक्रम घेत असो, मग ऊन वारा पाऊस थंडी काही असली तरी समाजाच्या समस्या सोडवतात. त्याचे काही फोटोजही तुमच्याकडे आहेत? त्याचे फोटो सुद्धा आपल्या इथे याच्यामध्ये आहे. अशा प्रकारे आपण कार्यक्रम करतात, त्यामुळे आपल्याला समाज हॉलची गरज आहे. समाज हॉलची गरज आहे आणि हे ओरिजिनल सगळं सबमिट केलेलं आहे आणि आपण ओसी घेतलेले मॅडमकडनं इथे. काय आश्वासन मिळालं त्यांच्याकडून? मॅडमनी सांगितले की तुमच्या समस्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचं मी काम करेन असं आश्वासन मॅडमने दिलेलं आहे. त्यामुळं आम्हाला पूर्ण विश्वास आहे की मॅडम आमचं आदिवासी समाजाला एक हक्काचं समाज हॉल बनवून देतील आणि त्या ठिकाणी आम्ही मासिक मीटिंगा किंवा आमच्या विद्यार्थ्यांचे गुणगौरव सोहळा असेल की आमचे गुणवंत विद्यार्थी त्यांचं जे सन्मान करायचं, त्यांना प्रोत्साहन द्यायचं, त्यासाठी आम्हाला एक हक्काची जागा मिळेल असं मी त्यांच्याकडनं वधून घेतलेलं आहे आणि त्यात प्रयत्न करतील आणि मला खात्री आहे की त्या देतील. तायडे साहेबांशी सुद्धा माझं बोलणं झालेलं आहे. तर अशा प्रकारे समाजाला, आदिवासी समाजाला न्याय मिळावा. या बदलापूर शहरामध्ये पूर्ण हा बहुलभाग, ठाणा जिल्हा हा पूर्ण आदिवासी बहुलभाग असल्यामुळं आदिवासी समाजाची मोठी ह्या ठिकाणी मोठी संख्या आहे आणि आमदार साहेबसुद्धा आदिवासी समाजाच्या ताकदीवरती इतक्या वेळेस ते नगर परिषदेवरती आलेले आहेत, आमदार झालेले आहेत. तर आमदार साहेबांना सुद्धा ह्या निवेदनातून त्यांनाही मी विनंती करेन की आमदार साहेब रुचिता मॅडमलाही आपण सपोर्ट करावा आणि समाजाच्या मागण्या पूर्ण करून समाजाला एक हक्काचं एक प्रशासकीय असं हॉल, खूप मोठा भव्य दिव्य नाही तर आमची 400-500 माणूस जरी एकत्र बसलं तरी आम्हाला तेवढीच आमची अपेक्षा पूर्ण होईल तुमच्याकडनं अशी मी आशा करते. आणि क्रांतिकारकांची नावं म्हटली तर राघोजी भांगरे आहेत, त्यांचा मुरबाड तालुक्यामध्ये खूप दबदबा होता, खूप त्यांचं मोठं कार्य, शहापूरमध्ये सुद्धा त्यांचं खूप मोठं कार्य. बिरसा मुंडा आहेत, धरती आबा भगवान बिरसा मुंडा आहेत, राणी दुर्गावती आहेत, झलकारीबाई आहेत, नाग्या कातकरी आहेत, राया ठाकर आहेत, टंट्या मामा आहेत. अशा असंख्य क्रांतिकारकांनी, महापुरुषांनी या ठिकाणी आदिवासी समाजाला वाचवण्यासाठी, ह्या देशाला वाचवण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिलेली. तर त्या क्रांतिकारकांच्या क्रांतीला कुठेतरी न्याय मिळेल असं आम्ही आपल्या सर्व समाजाच्या संघटनेच्या वतीने आपल्याला विनंती करते आणि थांबते. जय आदिवासी, जय बिरसा, जय राघोजी, जय भीम, जय संविधान. भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष ग्रामीणचे आदर्श तायडे आपल्यासोबत होते. सर, आपली ही भेट घेतलेली आहे, नगराध्यक्षांची भेट घेतलेली आहे, मागणी केलेली आहे आदिवासी समाजाच्या माध्यमातून, बांधवांच्या माध्यमातून, कसं पाहता? खऱ्या अर्थाने आज आमच्या आदिवासी समाजाच्या खंद्या नेत्या म्हणून ज्यांची ओळख आहे त्या संगीताताई तळपे यांनी माझी आणि आदरणीय नगराध्यक्ष रुचिताताई घोरपडे यांची भेट घेतली. आज तुम्ही बघितलं असेल त्यांनी जे निवेदन दिलं त्या निवेदनांमध्ये त्यांनी ज्या मागण्या केल्या आहेत त्यापैकी काही मागण्या या आधीच आदरणीय आमदार किसन कथोरे साहेबांनी पूर्णपणे त्यांना न्याय दिलेला आहे.
आज तुम्ही बघितलं असेल, आदिवासी समाजाचं आराध्य दैवत म्हणून ज्यांना बघितलं जातं ते आमचे बिरसा मुंडा असतील. त्यांचं एक भव्य दिव्य स्मारक आदरणीय कार्यसम्राट आमदार किसन कथोरे साहेबांनी आमच्या बदलापूर गावात त्या ठिकाणी ठाकूरवाडीमध्ये बसवलेलं आहे आणि त्या ठिकाणी भव्य पुतळा उभा करून बिरसा मुंडांना सुद्धा एक चांगली एक श्रद्धांजली या वर्षी वाहण्याचा आमचा प्रयत्न होता आणि आम्ही तो त्यात सफल झालेलो आहोत. दुसरी गोष्ट अशी की आमच्या बदलापूर शहराला लागून आणि मुरबाड मतदारसंघामध्ये काही आदिवासी वाड्या आहेत, त्यांचा विकास व्हावा अशी त्यांची प्रमुख मागणी होती. त्यामध्ये आमची कवट्याची वाडी असेल किंवा मोहाची वाडी असेल, तर या सगळ्या ठिकाणी एक आदिवासी बांधवांना हक्काचं व्यासपीठ म्हणून एक आदिवासी भवन असलं पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. आणि मी तुम्हाला निश्चितपणे खात्रीपूर्वक सांगतो, आदरणीय आमदार किसन कथोरे साहेब असतील, आदरणीय नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे असतील, या दोघांशी मी चर्चा करणार आहे आणि लवकरात लवकर त्यांची जी मागणी आहे की आदिवासी समाजाला या ठिकाणी एक भवन असलं पाहिजे, तर त्या भवनाची मागणीच्या संदर्भातली निश्चितपणे लवकरच त्यामध्ये एक तोडगा काढला जाईल आणि निश्चितपणे त्यातून एक चांगलं भवन या ठिकाणी येणाऱ्या काळात आम्ही देऊ. आणि संगीताताईंचा अजून एक मुद्दा होता, तो म्हणजे आदिवासी बहुल भागामध्ये त्या ठिकाणी पायाभूत सुविधांचा विकास झाला पाहिजे. तर आमच्या शासन काळामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. या सगळ्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल, आदरणीय नगराध्यक्ष रुचिताताई घोरपडे, आमचे कार्यसम्राट आमदार किसनजी कथोरे साहेब यांच्या पाठपुराव्याने आणि त्यांच्या खऱ्या अर्थाने त्यांच्या भेटीगाठी घेऊन येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी काही योजना राबवता येतील, कशा पद्धतीने आदिवासी बांधवांना न्याय देता येईल यासाठी आमचा प्रयत्न असेल. आणि येणाऱ्या काळात संगीताताई तडपे यांच्या सगळ्या मागण्या मान्य करून याच 1 ते 2 महिन्यामध्ये त्यांच्या मागण्या आम्ही मान्य करून त्यांना अपेक्षित असा न्याय देण्याचा प्रयत्न करू. नक्कीच आपण पाहिलं, सर्व समाज बांधवांनी जे आहे ते नगराध्यक्ष रुचिता राजेंद्र घोरपडे सोबत आदर्श तायडे यांची भेट घेतलेली आहे. त्यांच्या विविध मागण्या त्यांनी त्यांच्यासमोर मांडलेल्या आहेत आणि आदिवासी समाजाला न्याय द्यावा आणि त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या अशी मागणी त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. बदलापूर शहरातील अशी प्रत्येक बातमी प्रत्येक घरावून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर वाईसला फॉलो करा.